लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 7 उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर। पुण्यातून रवींद्र धंगेकर, कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराज, सोलापूरमधून प्रणिती शिंदेंना उमेदवारी। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक। 2 तासांच्या चौकशीनंतर कथित मद्य घोटाळ्याच्या संदर्भात केजरीवालांना अटक। सांगलीतल्या मिरजेतील सभेत उद्धव ठाकरेंकडून चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीची घोषणा। महाविकास आघाडीमध्ये नवा पेच। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भाजपकडून विनोद तावडेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता। तावडेंचं नाव अचानक चर्चेत आल्यानं दावेदारांची मात्र अडचण। आज रात्री महायुतीची ऑनलाईन बैठक। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह राज ठाकरे करणार चर्चा। अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्याशी होणार बैठक। लोकसभा निवडणुकीमध्ये औरंगजेबाचा मुद्दा पुन्हा गाजण्याची शक्यता। भाजप औरंगजेबाच्या वृत्तीचा असल्याची ठाकरेंची टीका, तर ठाकरेंच्या टीकेचा भाजपकडून समाचार। राज ठाकरेंचा महायुतीतला सहभाग जवळपास निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती। मनसेच्या महायुती समावेशाची वाजत गाजत होणार घोषणा। कोणालाही उमेदवारी द्या, पण आत्ताचा उमेदवार बदला। रामराजे निंबाळकरांची मागणी, तर रणजित सिंह यांनी माफी मागावी, रामराजे निंबाळकरांचं वक्तव्य। कोंडीत सापडलेल्या रणजित सिंह नाईक निंबाळकरांना संजय मामा शिंदेंचा मैत्रीचा हात। 2019च्या निवडणुकीमध्ये भिडलेल्या संजय मामांची नाईक निंबाळकरांसाठी माड्यात फिल्डिंग। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची तिसरी यादी जाहीर। यादीमध्ये केरळ आणि तामिळनाडूतील 9 उमेदवारांचा समावेश। उद्धव ठाकरेंनी घेतली छत्रपती शाहू महाराजांची भेट। पूर्ण ताकदीनं शाहू महाराजांना विजयी करणार। प्रचारासह विजयाच्या सभेलाही येणार। बैठकीनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। नाशिक लोकसभा निवडणुकीमध्ये महंतांची एंट्री। महंत सिद्धेश्वरानंद सरस्वतींना नाशिकमधून उमेदवारी जाहीर। कमळ हाती घेतल्यास राणांपासून दलित मुस्लिम दुरावणार, तर जातीचा बनावट दाखल्याचा देखील मुद्दा राणांच्या विरोधात जाण्याची शक्यता। बारामतीच्या रिंगणामध्ये सुनेत्रा उतरल्या असताना पार्थ पवार गायब। प्रचारामध्ये पार्थ पवार दिसत नसल्यानं बारामतीत अनेक चर्चांना उधाण। वंचितसोबत चर्चा सुरू आहे। येत्या 2 ते 3 दिवसात जागा वाटप जाहीर होणार। नाना पटोलेंची माहिती। शिवाजी पार्क येथील मनसेच्या पाडवा मेळाव्याला पालिकेची परवानगी। 9 एप्रिलला होणार मनसेचा पाडवा मेळावा, तर मनसे महायुतीच्या वाटेवर असल्यामुळं या मेळाव्याकडे महाराष्ट्राचं लक्ष। कोल्हापूरची जागा महाविकास आघाडीच्या ऐक्यासाठी सोडली। राऊतांचं स्पष्टीकरण, तर आंबेडकर सोबत असतील तर महाविकास आघाडीला आणखीनच ताकद मिळेल, राऊतांचं वक्तव्य। शिंदे फडणवीसांना गावबंदी केली पाहिजे। काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंचं वक्तव्य, तर आरक्षणासाठी 1 दिवसांचं अधिवेशन घेऊन खेळी केली। प्रणिती शिंदेंचा मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल। परभणी लोकसभेत भाजप 2 लाख मतांनी विजयी होणार, त्यामुळे परभणी लोकसभेची जागा भाजपला द्यावी या मागणीसाठी आमदार बबनराव लोणीकर फडणवीसांच्या भेटीला। काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार रश्मी बर्वेंच्या अडचणीमध्ये वाढ। जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची बर्वेंना नोटीस, मात्र मला कोणतीही नोटीस आली नसल्याचं बर्वेंचं स्पष्टीकरण। भावना गवळींनी घेतली कार्यकर्त्यांची बैठक। बैठकीनंतर खासदार भावना गवळी काय निर्णय घेणार याकडे लक्ष। मराठमोळा ऋतुराज गायकवाडची धोनीच्या जागी वर्णी। चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व आता ऋतुराज गायकवाड करणार। कर्नाटक भाजपचे नेते सीटी रवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल। चिकमंगळुरू निवडणूक अधिकाऱ्यांनी दाखल केला गुन्हा। सीटी रवी यांनी राहुल गांधींच्या विरोधात केलं होतं आक्षेपार्ह ट्विट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।